महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल सद्यस्थितीला वाजवू लागलेले आहेत। सर्वच पक्ष आणि राजकीय आघाड्या आपापल्या पद्धतीनं मैदानात उतरण्याची तयारी करत असताना दिसत आहे। परंतु महाराष्ट्राचं राजकारण किंवा देशाचं राजकारण 2014 नंतर बदललं, परंतु 2024 नंतर ह्या राजकारणाला संपूर्णतः कलाटणी मिळण्याची शक्यता आहे असं सद्यस्थितीला दिसतंय। कारण राजकारणामध्ये आरक्षणाचा प्रश्न असो, विविध समाजाच्या नेत्यांचे सद्यस्थितीला पुनर्वसन असो, त्याचबरोबर प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधामध्ये जनमानसामध्ये असलेला आक्रोश असो, यामुळं नवीन राजकीय चेहऱ्यांना संधी, त्याचबरोबर जे विरोधात आहेत, जे संघर्ष करत आहेत त्या चेहऱ्यांना संधी, त्याचबरोबर अनेक राजकीय नेत्यांचे पुढच्या पिढीचे वारसदार, या सर्वांना मिळून एक महाराष्ट्राच्या राजकारणामधील एक भविष्यातील राज्य करणारी एक नवीन 5 ते 6 नावं सद्यस्थितीला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेत आहेत आणि तीच नावं सद्यस्थितीला महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्र सांभाळतील अशीच परिस्थिती आहे। त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण जर का पाहिलं तर लक्षात येतं की सद्यस्थितीला मराठा आरक्षणाचा प्रश्न हा धगधगता प्रश्न आहे। मराठा आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी संपूर्णतः मराठा समाज एकजुटीनं उभारलेला दिसून येतोय। मराठा आरक्षणासाठीचे त्यांचे मोर्चे असोत, उपोषण असोत किंवा सद्यस्थितीला मराठा आरक्षणासाठीचे शांतता रॅली असोत, प्रत्येक जिल्हा तालुक्यामध्ये गावागावामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी लाखोंच्या संख्येनं मराठा समाज त्या ठिकाणी पाठीशी उभा राहतोय। 33 ते 35% इतकी मराठा समाजाची त्या ठिकाणी लोकसंख्या आहे अशा पद्धतीचा दावा केला जातो। त्यापैकी नक्कीच 20 ते 25% जरी मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहिला तरी महाराष्ट्राच्या सत्तेची त्या ठिकाणी दारं बंद करण्याचा किंवा उघडण्याचा त्या ठिकाणी ताकद ही मराठा समाजाच्या पाठीशी येऊ शकते, किंवा ती मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत येऊ शकते। त्यामुळे 100 ते 125 मतदारसंघामध्ये मराठा समाजाचा उमेदवार निवडून येण्याची त्या ठिकाणी सद्यस्थितीची ताकद ही मनोज जरांगे पाटील यांची झालेली आहे। त्यामुळे मराठा आरक्षणाचा आणि मराठा समाजाचा भविष्यातील राजकीय चेहरा म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाहिलं जातं। विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी 48 लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये जे मराठा समाजाचं मतदान झालं, त्याच्या मागे मनोज जरांगे पाटील यांचाच त्या ठिकाणी सर्वात मोठी ताकद असल्याचं दिसून येतं। कारण भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारनं मराठा आरक्षणासाठीच्या मागण्या त्या ठिकाणी त्यावेळेस मान्य केल्या नसल्यामुळं त्यांचा रोष त्या ठिकाणी मतदानारूपी निघाला आणि त्या ठिकाणी लोकसभेमध्ये महायुतीला पराभव पत्करावा लागला। त्याचबरोबर दुसऱ्या नाव त्या ठिकाणी येतं ते म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे। आरक्षणाचा प्रश्न धगधगदा असताना, मराठा आरक्षणाच्या प्रश्नी नेत्यांना त्या ठिकाणी कोणत्याही तालुक्यामध्ये एंट्री नसताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा त्या ठिकाणी यशस्वी करून दाखवलेला आहे। त्याच्यातील पहिलं पाऊल म्हणजे मराठवाडा दौरा होता। अगदी सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, बीड, जालना आणि हिंगोली असा आणि त्यानंतर संभाजीनगर असा दौरा राज ठाकरे यांनी केला आणि मी दौरा करू शकतो आणि स्पष्टपणे भूमिका मांडू शकतो, ही राज ठाकरेंची भूमिका मराठा समाज आणि इतर सुद्धा समाजाला रुचलेली दिसत असताना दिसत आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये इतके उद्योगधंदे आहेत, इतका महाराष्ट्र उद्योगधंद्याने समृद्ध आहे की महाराष्ट्राला मुळातच आरक्षणाची गरज आहे नाही, अशा पद्धतीचं स्पष्ट भूमिका मांडणारा महाराष्ट्रातील पहिला नेता म्हणजे राज ठाकरे। या आरक्षणाच्या दलदलीमध्ये तुम्हा सर्वांना फसवलं जाते अशी रोखठोक भूमिका घेऊन राज ठाकरे यांनी सर्वात प्रथम राजकारणामध्ये सद्यस्थितीला प्रचारामध्ये आघाडी मारलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक आश्वासक भूमिका घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्तेला हात घालू शकते। त्याचबरोबर ओबीसी महिला नेतृत्व म्हणून पंकजा मुंडे यांचं सुद्धा भविष्यातील राजकारणी आशादायी अशा पद्धतीचं आहे। देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्रातील लोकांमध्ये जो रोष आहे, त्यांच्याबद्दल जी माणसांच्या मनामध्ये जो विरोध आहे, त्या विरोधाला कुठंतरी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी लक्षात घेऊन त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधातील जे नेते आहेत त्यांना सुद्धा ताकद देण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळेच स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या कन्या ओबीसी महिला नेतृत्व, ज्यांना मराठवाड्यामध्ये चांगल्या ताकदीनं त्या ठिकाणी ताकद आहे, असं नेतृत्व पंकजा मुंडे यांना सुद्धा भविष्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची पहिली महिला उमेदवार म्हणून त्या ठिकाणी जाहीर केल्यास ते सुद्धा आश्चर्य वाटायला नको। त्यानंतर शरद पवार साहेबांच्या कन्या आणि संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांना सुद्धा राजकीय भविष्य चांगल्या पद्धतीचं आहे असं दिसतंय। कारण पवार साहेब यांचे राजकीय निवृत्ती येणाऱ्या काळामध्ये होऊ शकते किंवा या विधानसभेनंतर होऊ शकते। त्यानंतर राष्ट्रवादीच्या त्या ठिकाणी सर्व सूत्रे सुप्रिया सुळे यांच्या हातामध्ये येऊ शकतात।
4 वेळा सलग खासदार, त्यानंतर 5व्यांदा खासदार झालेले सुप्रियाताई यांची संसदेतली भाषणं, उच्च शिक्षित सुशिक्षित चेहरा आणि पवारसाहेबांच्या कन्या आणि एक संस्कारित आणि पवारसाहेबांच्या घरातील एक चांगल्या कर्तृत्ववान महिला म्हणून सुप्रियाताई सुळे यांच्याकडे सुद्धा पाहिलं जाऊ शकतं. त्यानंतर 5वा चेहरा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामधील सत्यस्थितीला मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे. ज्या पद्धतीने त्यांनी बंड केलं, त्यानंतर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये विरोधांचा सामना त्या ठिकाणी एकनाथ शिंदेला करावा लागला. त्यानंतर अनेक जण म्हणत होते की एकनाथ शिंदेचं राजकारण संपलं, परंतु राजकारण तर संपलंच नाही. परंतु त्यानंतर सुद्धा लोकसभेला इतका मराठा आरक्षणाचा प्रश्न असताना, ज्या पद्धतीनं सहानुभूतीची लाट पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे असताना त्यांनी 7 खासदार निवडून आणले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांची खऱ्या अर्थानं ताकद महाराष्ट्राला कळली आणि सद्यस्थितीला त्यांनी लाडकी बहीण योजना असो, लाडका भाऊ योजना असो, त्याचबरोबर सद्यस्थितीला ज्या पद्धतीनं ते महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं प्रयत्न करत आहेत, हे सर्व पाहता एकनाथ शिंदे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा उमेदवार होऊ शकतात आणि त्या पद्धतीची ताकद एकनाथ शिंदे दाखवत आहेत. अशा पद्धतीने हे 5 चेहरे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सद्यस्थितीला हे तरुण चेहरे आहेत. हे महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्र जास्त चांगल्या पद्धतीनं सांभाळतील. जास्त ताकद येणाऱ्या काळामध्ये ह्या 5 नेत्यांना मिळू शकते, अशीच चिन्ह सद्यस्थितीला निर्माण झालेली आहेत. त्याचबरोबर अजून कोणते नेते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भविष्यात चमकतील, त्यांचे सुद्धा आपण कमेंटमध्ये त्या ठिकाणी नाव नोंदवू शकता. धन्यवाद.